तर नमस्कार मित्रांनो, तर आम्ही रोजच्या प्रमाणे निघलो. चल म्हणलं आता वाशिमला जाऊ, कामावर जाऊ. काय वातावरण पण बिघडेल होतं, पावसाचं वातावरण होतं, काय मग कामाचं काय मेळ दिसत नव्हता. चल म्हणलं जाऊन बघू दुकानावर. काय समोर गेलो, थोड्या वेळात वासनात पोहोचलो. ते तिथं व्हिडिओ काढले. त्याला म्हणलं नंतर जाऊ आपण आंबेडकर चौकात. समोर आपलं शुभम भैयाचं हॉटेल आहे, तिथं दुकानावर वगैरे जाऊ, नाश्ता वगैरे करू, तुला करायचं असेल कर. मग काय आलो लगेच तिथं आंबेडकर चौकात. समोर गेलो तेवढा तर तिथं शुभम भैया भेटला. त्याला हात वगैरे दिला. बघा आता कसा तो दिसते. ठीक आहे, आलो लगेच तिथं शुभम भैयाला तिथून कॅमेरा दाखवला, त्यानं हात दिला. मग काय लगेच गाडी वळवली आणि शुभम भैयापाशी लगेच त्यानं ब्लॉगमध्ये घेतलं. काय त्यांचा गरम नाश्ता वगैरे चालू होता. तू बोलला नाश्ता वगैरे कर, भजे वडे त्यानं मस्त रेडी करून ठेवले होते. मग काय त्याला म्हणलं कामावर उशीर होते, लगेच गाडीला किक मारली, दुकानावर आलो. दुकानावर पण साफसफाई चालू होती. काही कोणी आलेलं नव्हतं, आम्ही दोघं सगळ्या दांडे आलो होतो. पावसाचं वातावरण होतं पण कामाचं काही मिळ नव्हता इथं. सगळे वेगळं आपलं बसलेले होते. मग काय मी जेवण वगैरे करून घेतलं. तोपर्यंत काय पाऊस काय थांबणच झाला. हे तर आपल्याला दोरचाटे भेटले. त्याला म्हणलं काय आहे का नाही काम घेऊन. ते पण म्हणले काय नाही, पावसाच्यानं गाडी काय भाडं भेटेल नाही, काय नाही. हे तर आपले महाराज मस्त गाडीत पोते भरत होते. त्यानं म्हणलं येऊ का. ते बोलले नाही चला तुम्हाला. हे बघा आपलं गोडाऊन दाखवतो, सिमेंटचे पोते येते. इथं आम्ही गाडी वगैरे भरत होतो. मोठमोठ्याला ट्रक येतात. हे गज वगैरे आपले पाऊस चालू आहे इकडं. बघा हे आपली ड्रीम कार थांबलेली आहे इथं हनुमानची. पावसात भिजा लागली. मग काय दुकानावर काहीच काम नव्हतं, एवढं बोर झालं होतं. काय करू. ते हनुमानने म्हटलं चला लुडो वगैरे खेळू. सगळे मस्त बसले एका जागेवर. लुडो लावला, चालू होता टाईमपास मस्त एक नंबरपैकी. लुडो खेळला. हे आपले दुकानावरचे भाऊ यानं मस्त पाण्यात गाडी काढली. तेवढंच मग काय गणाभाऊ आली गाडी घेऊन. त्यानं आपल्याला खतरनाक नमस्कार केला. मी म्हणलं गाडी वगैरे भरावं, पण काय आपला नंबरच लागला नाही. त्यांनी भरणं चालू केली. आणि जाऊ द्या म्हणलं, आपण आपलं खाली करायचं. गाडी भरणं झाली. हे हनुमान मी बसलो मस्त एकदम गाडीत. गणाभाऊ बसले. त्याने म्हणलं चला. त्याने एकदम पद्धतशीरमध्ये रोडवर गाडी उतरवली. धकलो समोर आलो. त्याने म्हणलं लई बोर व्हायला, आता मस्त गाणे लावा. त्याने केले गाणे चालू. मग काय गाणे ऐकत होतो. समोर गेलो. पूर्ण दिवस एक नंबर गेला. काहीच अडचण नाही, काय नाही. मस्त सगळे आनंदात होते. गाडी खाली करत होती. आपापलं काम करत होतो. समोर गेलो तर झालं काय, भाऊ मला विशेष झाला. समोर आलो, गाडीच्या खाली उतरून बघतो तो काय गाडीचा पाता तुटला. हे बघा तुम्हाला दाखवतो गाडीचं काय हल्लं. गाडीचा पाटा तुटला आणि जागेवर कार्यक्रम झाला. मग काय भाऊ गेली टेन्शनमध्ये. भाऊनं मस्त फोन घेऊन लावला. माणसं बोलून घेतली. दुसरी गाडी बोलून घेतली. त्यातनी गाडी आपलं पोते लोड करून म्हणले. ही गाडी मेकॅनिक सुधारू दिली तर. मग काय गाडीची वाट बघत होतो. हे बघा मित्रांनो, ड्रायव्हरची जिंदगी लय बेकार असते. कधी काय होईल काय सांगता येत नाही. कधी कोणता ट्रकवाला ठोकल, कुठं ॲक्सिडेंट होईल, गाडीचं कामच निघल. म्हणजे लय विषय. ड्रायव्हरवरनं सोपं नसते मित्रांनो. खूप सारं बघणं लागते, घरचं घेते. तेवढ्यात आपले बोरचाटे आले. गाडी घेऊन मस्त एंट्री मारली आहे ना. मग काय गाडी लावली. हनुमानने म्हणत चल वरी, मी आलोच मागू. हनुमान बोलला काय आता परत या गाडीतलं त्या गाडीत. मी म्हटलं काय नाही, चलत असते. आता ते येळेवर झालं, आपण काय करू शकतो. तर वरी चढलो. हनुमाननं पोते दिले, मी रचले. मग काय गाडी झाली कंप्लीट. मग काय या गाडीतला मला त्या गाडीत टाकला. बोरचाटेल म्हणलं चला आता आपण ट्रिप टाकून काढली गाडी. लगेच धकलो. मग काय आम्ही बोलत होतो या विषयावर, काय आलं कसं काय आलं. काही बोरचाटी म्हणलं होतच असते एकदम जास्त असं तसं. मी म्हणलं काय विषय नाही, चला आपण जाऊ ट्रिप खाली करू, नंतर बघू. मग काय पोहोचलो. ते आपल्याला घराचे मालक आपल्याला रस्ता किस्सा सांगत होती, कुठं टाकायची काय टाकायची. त्या घरात आपल्याला माल टाकायचा होता. हनुमानने म्हणलं आपल्याला पण असंच घर बांधायचं एक नंबरपैकी. काय विषय नाही, बांधू, पैसे आल्यावर बांधून टाकू. मग काय हनुमान लगेच भिडला. हनुमानने मी पोते उचलून दिला. हनुमान 5 मिनिटात गाडी खाली केली. हे बघा गाडी खतम. लगेच निघलो आम्ही. चला म्हणलं दुकानावर जाऊ, बघू आपली गाडी वगैरे टकाटक झाली का ती. रस्त्यातच आहे. समोर आलो. मस्त बोरचाटीने गाणे लावले पद्धतशीरपैकी.
चालू दे म्हणा, परत गाणे घेईन. मग काय लगेच आलो गाडीपाशी. गाडीचं काम गिम टाकाटक झालं होतं, जरासं काम राहिलं होतं, पण एक नंबर काम केलं. मग काय तिथून निघलो, डायरेक्ट दुकानावर आलो. तिथं गेल्यावर काय अजय पण आलेला होता. हनुमान बोलला मध्ये लागली. मग काय हनुमानं आपली काय आणली पल्सर. चल म्हणलं, अजयला म्हणलं बस गाडीवर. अजयला बस म्हणलं, लगेच मी मागून बसलो. पण म्हणलं चल आता जेव्हा जाऊ. लगेच गाडी काढली 5व्या गिअरमध्ये. आलो समोर. हनुमान म्हणला कुठं जायचं जेव्हा आहे. म्हणलं चल कुठं पण घे, तू म्हणजे तिथं जाऊ. समोर आलो, मग आम्हाला एक हॉटेल दिसलं. त्याला म्हणलं थांबव बाई, कुठं जायचं. वरीवर दिसलं एक हॉटेल, भोजनालय. म्हणलं इकडे जायचं तिकडे. हनुमान बोला इकडे जाऊ. वरती गेलो, जेवण वगैरे केलं. तिथं आपल्या मोबाईलची चार्जिंग संपली होती. मग काय दुकानावर गेलो. दुकानावर ट्रक लागलेला होता, तो पण मोबाईल त्याला चार्जिंग लावून म्हणलं आता गाडी खाली करू. तो पण मोबाईल चार्जिंग होती. हे बघा मग ट्रक लागलेला आहे. तो ट्रक वगैरे खाली केला. मस्त समोर इकडं रचलेत पोते गिते. हे बघा मागं पोते लावलेले आहेत. मग आता 6 वाजले होते. चला म्हणलं आता सगळ्यांना आवरलं, मी पण आवरतो. लगेच हातपाय तोंड धुतलं. चला म्हणलं आता घरी जाऊ. तर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला ते सांगा. चला आता भेटू उद्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.